फेसबुकवरून ओळख झालेल्या महिलेनं आता कृषी अधिकाऱ्याला गंडा घातल्याचं सध्या समजतंय। या महिलेनं कृषी अधिकाऱ्याला तब्बल 55 लाख रुपयांचा गंडा घातलाय। फसवणूक झाल्याचं कळताच कृषी अधिकाऱ्यांना आत्महत्या सुद्धा केल्याची सध्या माहिती मिळते आहे। नाशिकमध्ये गळफास घेत त्यांनी आपलं जीवन संपवलंय। मृत कृषी अधिकारी पालघर जिल्ह्यातील जव्हार पंचायत समितीमध्ये काम करत होते। हापको ऑइल स्वस्तात खरेदी करून महागात विक्रीचं आमिष त्यांना दाखवण्यात आलं। 30 तोळे दागिने विकत त्यांनी घेतले आणि कर्ज काढून ही रक्कम दिलेली होती। सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा सध्या नोंदवण्यात आलेला आहे। या महिलेचा शोध सुरू आहे। ट्रेडिंगच्या संदर्भात देखील अननोन व्यक्तीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समावेश होऊ नका। अननोन व्यक्तीने सांगितल्यावरून त्यांचं ॲप डाउनलोड करून घेऊ नका। इथे नाशिक शहरामध्ये सर्व शासकीय सर्व सरकारी बँका आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जा। नॅशनलाइज बँक आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जा। इथे अनेक लोक इथे शेअर बाजारचा व्यवसाय करण्याकरता अनेक लोकांनी दुकानं टाकलेली आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जा। परंतु केवळ आणि केवळ मोबाईलवरून आलेल्या संदेशावर विश्वास ठेवू नका, नाहीतर तुमची 100% फसवणूक होणार आहे। तर सध्या या कृषी अधिकाऱ्यांना आत्महत्या केल्याचं समजतंय। ही महिला सध्या फरार आहे। ज्या महिलेनं गंडा घातलेला होता त्या महिलेचा शोध सध्या पोलीस घेत आहेत।